तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात शेतकऱ्यांची सोयाबीन काढल्यानंतर रब्बी हंगामासाठी लगबग सुरू आहे। मात्र तालुक्यातील उडहे खिरपुरी बुद्रुक शेत शिवारात येणाऱ्या बेडका येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर मधील विद्युत रोहित्र संपूर्णपणे उघडे असल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। बाळापूर तालुक्यातील खिरपुरी बुद्रुक येथील गावालगतच असलेल्या बेडका शेत शिवारातील सर्वात जुन्या ट्रान्सफॉर्मर खाली असलेली पेटी तसेच फ्यूज केबल उघडे पडले असून येथे अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे। वीज वितरणचे कर्मचारी याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे। फ्यूज गेल्यानंतर वारंवार डीओ पाडून त्यामधील फ्यूज बदल करण्याचे काम परिसरातील शेतकऱ्यांना करावे लागते। त्यासाठी वेळोवेळी वीज वितरणचे कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने शेतकरी ही कामे स्वतःच करतात। परंतु उघड्या विद्युत रोहित्रामुळे विजेचा धक्का लागून जीवितहानी होण्याची दाट शक्यता या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते। मात्र तरीही आपल्या शेती पिकांना पाणी देण्यासाठी परिसरातील शेतकरी जीव धोक्यात घालून ही कामे करीत असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे। परिसरात सध्या गहू, हरभरा, तूर या पिकाकरिता पाणी देणे सुरू असून रात्री बेरात्री असा प्रकार झाल्यास कोणत्याही क्षणी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र वीज वितरण कर्मचाऱ्यांना या संदर्भात वारंवार तक्रार देऊनही कुणीही याकडे लक्ष देत नसल्याने परिसरातील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, बाळापूर। मी आशिष दांदळे, बेडगा शेत शिवारा वरील ट्रान्सफॉर्मरवरील एक शेतकरी। या ट्रान्सफॉर्मर सर्वात जुना ट्रान्सफॉर्मर असून याच्यावर अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे। केबल किंवा कोणताही फ्यूज टाकता वेळेस डीओ पाडावा लागते आणि तेव्हाच त्याच्यामध्ये फ्यूज टाकता येतो। तोपर्यंत रात्री बेरात्री जर अशी घटना झाल्यास याच्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याची जीवितहानी होऊ शकते। सध्या गहू, हरभरा या पिकाचा सीझन आहे, पाणी दिल्याशिवाय गत्यंतर नाही। तरी याकडे अभियंता यांनी लक्ष देऊन निश्चितच याचं हे पेटी वगैरे हे जे केबल आहे ते बदलून शेतकऱ्यांचं हे संकट दूर करावं।